तर नमस्कार मित्रहो, आपण हा इकोझनचा 3 HP चा पंप आहे. याचा आपण फ्लो बघणार आहे. फ्लो बघण्यासाठी आपण याची ट्रायल आपण रिटर्न पाणी करून घेतोय. हे बघा, 3 HP चा पंप आहे, 6 प्लेटचा. तुम्हाला याचा मी परफॉर्मन्स दाखवतो. आपल्याकडे हा जवळपास 1 वर्ष झालेला आहे. मला अनुभव छानच आला याचा. पण आपण दोन्ही सोलर अटॅचमेंटमध्ये चालवतो. तो व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईल तुम्हाला कसा आहे अटॅचमेंट. पण मग तुम्हाला याचा मी फ्लो दाखवतो. तर चला आपण एकदा याचा फ्लो बघून घेऊ, कसं पाणी देतं, काय देतं. आणि याचं जे सेटअप आहे ना, खूप छान आहे बरं का. शक्तीपेक्षा पण याचा जो बॉक्स आहे ना, छान वाटला मला. तर आता आपण केलं आहे ऑन. तर हे बघा मित्रांनो, आपण असं आपलं सेटअप आहे आपल्या विहिरीचं. गरिबीतून उभं केलं आहे सगळं सेटअप. जे ओल्ड मॉडेल होते ना आणि जे न्यू मॉडेल आहे ना, यांच्यात हा एक फरक आहे का याचं पाणी लवकर येऊन जातं जुन्या मॉडेलचे. आणि हे नवीन मॉडेल जे आलेलं आहे ना आता, याचा जरा पाणी जर यायला आहे ना वेळ लागतो. तर त्याच्यामुळं थोडंसं व्हिडिओ मोठा होतो आहे. हे बघा मित्रांनो, 3 HP चं पाणी आहे इकोझन सोलार पंपचं. तर फ्लो कसा आहे आडव्या याच्यात तुम्हाला व्यवस्थित दिसेल. 1 नंबर फ्लो वाटला मला. तर 3 HP मध्ये एवढा फ्लो जुन्या मॉडेलच्या 3 HP च्या सोलरला नव्हता. तुम्हाला मी बॅक साईडनं पण दाखवतो. हे बघा, हा इकोझन सोलर पंपचा फ्लो आहे 3 HP चा. हे बघा, ओके. तर त्याच्यावर तुम्हाला आणखी मी डस्ट दाखवतो किती. ही डस्ट बघितल्याच्या नंतर आणखी पण याच्यात बदल होऊ शकतो का, तुम्ही एकदा आयडिया लावून घ्या. हे बघा मित्रांनो, हे बघा, याच्यावर एवढा डस्ट आहे सध्या. मला थोडंसं वेळ कमी भेटतोय, त्याला आज मी क्लीन करणार आहे. पण डस्ट असताना सुद्धा याचा फ्लो हा इतका येतोय. हे बघा, फ्लो म्हणजे फ्लो आहे. बऱ्याच साऱ्या मित्रांच्या कमेंट होत्या आपल्याला की इकोझन सोलार पंप कसा आहे. तर बघा, असं आहे. हे जे सेटअप कशाचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. हे अटॅचमेंट आपण असं केलं आहे.